पण तुम्हाला ज्या शरद पवारांच्या आशीर्वादानं तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, अध्यक्ष झालात, राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीचे अध्यक्ष झालात, सगळं तुम्हाला पवारसाहेबांच्यामुळं मिळालं. आज तुमच्याकडचे वैभव केवळ पवारसाहेबांची कृपा आहे. तुम्ही त्यांना सोडलं आणि अजितदादाच्या तंबूत आलात आमच्याबरोबर. केवळ तुमचं हे जे वैभव उभं केले तुम्ही, ते काही कष्टातनं उभं केलं आहे का? ते वैभव असंच टिकून राहिलं पाहिजे याच्याकरता तुम्ही ह्या उड्या घेतल्या. त्यावेळेस ज्यांनी तुमच्यावर पुत्रप्रेम केलं, तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली, सगळ्या प्रकारांना बाहेर काढलं. अरे स्वतःच्या कुटुंबातला माणूस आजारी पडला तर जाता येत नाही. तुम्हाला कात्र दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अटॅक आला. 2 तासात साहेब नवरा बायकोसह तुमच्या भेटी करता आले. तुम्ही विसरलात. तुम्ही कुणाच्या उपकाराची जाणीव ठेवली ना? खेड तालुक्याच्या तुम्ही सांगितलं माझा आजोळ आहे. काय आजोळची भरभराट केली मंत्री असताना? जरा एकदा जाऊन बघा. तिथं केलेली सगळी कामं दिलीप मोहितेने केली. त्यामुळं नाती गुती सांगून, संबंध सांगून तुम्ही आज तालुक्याच्या जनतेला फसवायच्या भानगडीत पडणार असाल तर पडू नका. तुम्ही माझ्या तालुक्यावर अन्यायच केला आहे आणि हे माझा तालुका माझे कार्यकर्ते कधी विसरणार नाहीत, हेही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आणि तीसुद्धा माझ्या विरोधकांच्या घरी घेऊन फार मोठी चूक आयुष्यामध्ये केलेली. आम्ही परिणामाची पर्वा कधीच करत नाही. आणि दुसरी हाताळलेली गोष्ट, आमचा विचार करणारा नेताच आज हयात नाही. ज्या अजित पवारांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो तेच आज हयात नाही. त्यामुळे तुमची तक्रार तरी कोणाकडे करायची? तुम्ही पवारसाहेबांकडे करायचं, अजितदादांकडे करायचं, आता करायची कोणाकडे? पण तुम्ही काय त्यांना भीक घालणार आहे? तुम्ही तुमचा स्वार्थ बघणार आहे का? जिल्हा